मला माहित नाही तुम्हाला आठवतंय का नाही, पण जेव्हा मी लोकसभा इलेक्शन लढत होती किंवा जेव्हा निर्णय झाला की मी ती इलेक्शन लढणार आहे, तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक 5 ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले. माझं वचननामा होतं, ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात 5 ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले, सोलापूर लोकसभेसाठी. आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचंय, हा माझा पहिला त्यात मुद्दा होता. आणि आज जवळजवळ 6-7 महिने झालेत रिझल्ट येऊन. माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता, तुम्हालाही सांगायचा होता, म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली. आमचे सगळं कागदावर नसतं, पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो, प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं. आज 3 वाजता 3:30 वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि 23 मार्चला 22 मार्चला पाणी दिवस आहे जागतिक, 23 मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत. हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला सुरुवात करत आहोत. मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, लोकांसाठी, लोकांमुळे आणि लोकांकरिता. म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत. माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळ मुक्त सोलापूर या अनुषंगाने सोलापूरची खासदार या नात्याने मी EFI एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे, ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे, लेक असतील, विहिरी असतील, ओढे असतील, सुकलेल्या नदी नाले असतील, ते रिवाईव्ह करतोय. जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय, विहिरी असतील त्या चार्ज करतोय, जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत. सुरुवातीला 4 महत्वाची गावं घेतल्यात, ज्या 4 गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी 4 गावं असणार आहेत आणि 10 गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून. शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR च्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत. हे 25-26 ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते. 26-27 ला नवीन कामं, 27-28 नवीन कामं, 28-29 ला नवीन कामं. 5 वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे आणि 29 पर्यंत दुष्काळ मुक्त झाला पाहिजे. ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिस सुद्धा सुरू करणार आहे. या संस्थेने 6 राज्यामध्ये देशात काम केलंय आणि ते अतिशय सक्सेसफुली केलंय. त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळात दाखवणार आहोत. सुरुवातीला आम्ही मंगळवेढा तालुक्यातली 24 गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळ मुक्त. मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दौराच या 24 गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात. 16 वर्ष मी राजकारणात आहे, शहरी भागाचं नेतृत्व करत होती, ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं. पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या या गावोगावी जायची, दुष्काळग्रस्त गावात जायची, तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्वाची पोझिशन दे, अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली. आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे. माझ्या 4ही निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या. AC मध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे, पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी
कामं करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे. कारण का चारही निवडणुका कामामुळेच मी जिंकली आहे. काँग्रेस पक्षाचं धोरण हे माझं धोरण आहे. ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे, गावं स्मार्ट झाली पाहिजे, शहरं पण शहरांसोबत. आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करणं हा मला चॅलेंज, जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं. आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हे माझं पहिलं पाऊल आहे. मी जे वचन दिलेलं ती सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्वाचा आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे. तर ह्यामध्ये आपण देखील मला सहकार्य कराल. ह्याचं लोकांपर्यंत पोहोचणं आणि काय काम होतंय हे पोहोचणं महत्वाचं आहे. ह्या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये काम केलंय. त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील. आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगर गाव घेतोय. मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगर गाव घेतोय. त्या डोंगर गावात मोठा तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडल्या. तिकडे पुन्हा एकदा पर्कॉलेशन खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे. त्या डोंगर गावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गाव आहेत: हाजापूर, हिवरगाव, पाटकळ. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।